शुभ संध्याकाळ. नववर्षाचं स्वागत आहे सगळ्यांचं. नादसंगीत प्रतिष्ठान आणि बालविकास संघ चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा संत महोत्सव इथे आयोजित केलेला आहे. मला खूप आनंद झाला. आमचे मनशक्तीचे कार्यकर्ते किशोर पंडित यांनी ज्या वेळेला सांगितलं की आपण असा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आमंत्रण आहे, मला खूप आनंद झाला. शुभांगीताईंचा आमचा खूप दीर्घ परिचय असं मी म्हणणार नाही, परंतु त्यांच्या कार्याबद्दल ऐकलेलं आहे. आता प्रेमकुमारजींनी जमिनीची मशागत खूप चांगली केलेली आहे. एखादं चांगलं पीक जर यायचं असेल तर जमिनीची मशागत करावी लागते, ती त्यांनी केली. आणि ताईंचं नाव मी विसरलो, संगीताताई, ज्यांनी संगीताला अभंगाच्या माध्यमातून मूर्त रूप दिलं. अशा त्यांनी एक उत्तम अशी पार्श्वभूमी तयार केलेली आहे. आता या आधारे आपण आजचा विषय समजून घेणार आहोत. विषय आहे मन करारे प्रसन्न. आणि योगायोग असा की तोच अभंग मगाशी होता, खूप छान वाटला. बघा, आपण ज्या वेळेला म्हणतो की मन करारे प्रसन्न, तर प्रसन्न करण्याची मनाची सध्याची गरज का आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. सध्याची सामाजिक परिस्थिती जर आपण पाहिली तर रोज वर्तमानपत्रातल्या बातम्या, टी व्हीवरच्या बातम्या, आपल्याला जो सतत मार्गदर्शन करत असतो तो आपला मित्र कोण? मोबाईल. त्याच्यावर येणाऱ्या बातम्या, हे सगळं पाहिलं ऐकलं की आपलं मन विषण्ण होतं. विद्यार्थी असोत, कुटुंबातले लोक असोत, ज्येष्ठ नागरिक असोत आणि कोणत्याही क्षेत्रातले असोत, सध्या सगळीकडे एक प्रकारची अस्वस्थता आहे. का आहे? आणि प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी ताणतणावातून जावं लागतंय. अनेक प्रकारच्या विवंचना आहेत आणि त्याच्यातून त्याला पुढे जावं लागतंय. आता प्रेमकुमारजींनी सांगितलं त्याप्रमाणे एका बाजूने आपला देश प्रगत होतोय, खूप चांगल्या तऱ्हेने अनेक दिशांनी आपण पुढे जातो आहोत. कालच्याच 1 तारखेच्या दिवशी श्रीहरिकोट्याहून अजून एक अग्निबाण आपण प्रक्षेपित केला, जो भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवणारा आहे. अनेक क्षेत्रात आपण चांगलेच पुढे जातोय. मग बुद्धिबळासारख्या क्षेत्रामध्ये आपले गुकेश किंवा कोनेरू हम्पी यांनी सुद्धा अतिशय उत्तम प्रावीण्य मिळवलंय आणि भारताचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. अशी अनेक क्षेत्र आहेत. परंतु त्याचबरोबर विद्यार्थी असो, तरुण असो किंवा कुटुंबवत्सल माणूस असो, या सगळ्यांनाच काही ताणतणावांनी घेरलेलं असतं. विशेषतः कोरोनामध्ये आणि कोरोनानंतरच्या परिस्थितीमध्ये आपण बघितलंय की तरुण पिढी असो किंवा कोणी असो, विविध प्रकारच्या ताणतणावांना त्यांना सतत सामोरं जावं लागत असतं. अनेक प्रकारच्या चिंता आणि अनेक प्रकारच्या अडचणीतून त्यांना आपला मार्ग काढावा लागत असतो. तर हे जे आपलं मन आहे, ह्या मनाचा विचार करावा लागला तर सध्याच्या अस्वस्थ परिस्थितीतून या मनाला प्रसन्नतेच्या दिशेने आपल्याला न्यायचं आहे. आणि ते करण्यासाठी काय करायला हवं हा प्रत्येकजण आपण मनाशी विचार करत असतो. पण या संयुक्त विद्यमाने नादसंगीत प्रतिष्ठान आणि बालविकास संघ यांनी त्याच्यावर एक उतारच निर्माण केलेला आहे. काय तो आहे? काय आहे? काय आहे? संत महोत्सव.
अनेक प्रकारचे महोत्सव होतात आणि साध्या महोत्सवांना गर्दी किती प्रचंड होते, हजारापासून लाखापर्यंतची. पण त्याच्यामध्ये काय असतं? त्याच्यामध्ये 4 घटकांची करमणूक असते, जी मनाला दिलासा देणारी असते, नो डाऊट. पण तेवढ्याने आपलं मन प्रसन्न होत नाही. तात्पुरती गोडी जीवनामध्ये निर्माण होते. पण जीवनामध्ये यश मिळवायचं असेल तर काय करायला हवं याचा शोध आपण पुढच्या तास दीड तासामध्ये घेणार आहोत. बघा, आपलं मन सातत्याने सुखाच्या शोधात भटकत असतं. गेल्या 25-30 वर्षाचा जर आपण विचार केला तर अनेक प्रकारची सुख साधनं आपल्या भोवती वाढलेली आहेत. मी नेहमी उदाहरण देतो, ते तुम्हालाही उदाहरण देतो. परिस्थिती किती बदललेली आहे. आता तुमच्यामध्ये सगळ्या वयाचे लोक आहेत, तरी सुद्धा माझी खात्री आहे की आपण प्रत्येकजण शाळेत गेलेला असाल, खात्री आहे, बरोबर आहे ना? मला विचारायचं आहे, तुम्ही ज्या वेळेला शाळेत होतात, कोणचंही वय असो, तुम्ही ज्या वेळेला शाळेत होता त्यावेळेला तुमचे आई वडील तुम्हाला महिन्यातून किती वेळेला हॉटेलमध्ये नेत होते सांगा? नाही का बरं? त्यावेळेला हॉटेल्स नव्हती का पैसे नव्हते? बर, कळलं. आता तुमच्या मुलांसारखा किंवा नातवांसारखा एक निरागस प्रश्न विचारतो. तुमची छोटी मुलं घरातली किंवा नातवंड आत्ताची महिन्यातून एकदा तरी हॉटेलमध्ये जातात का जात नाही? खरं सांगा. फक्त एकदाच? अजून अशी पाळी आलेली नाही ना की एकदाच घरी जेवतात? अजून नाही ना आलेली? नशीब तुमचं आणि आमचं. बदल झालेला आहे. तंत्रज्ञानामध्ये प्रचंड बदल झालेले आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या जीवनात बदल झालेला आहे. 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी जी समाजाची स्थिती होती, जी आवश्यकता होती, त्या स्थितीमध्ये आणि आवश्यकतेमध्ये प्रचंड बदल झालेला आहे. सुख साधनं अनंत झालेली आहेत, परंतु मनामधली शांती आणि समाधान हरवलेलं आहे. त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे आणि तो शोध घेण्यासाठी आपल्याला या अस्वस्थ मनाला दिलासा जर कोण देत असेल तर ते आहे संतवाणी आणि संतांची संगती. आणि म्हणून हा संत महोत्सव जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. बघा, मगाशी आपण तुकाराम महाराजांचा अभंग ऐकला. काय म्हटलंय त्यांनी? मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जर मन प्रसन्न असेल तर सगळ्या सिद्धी हात जोडून आपल्या समोर उभे असतात. आणि पुढे महाराज म्हणतात, मोक्ष अथवा बंधन ते सुख समाधान इच्छा. काय म्हटलंय बघा, सुंदर. जर मला माझ्या मनाला, सुखाकांक्षी मनाला पुढे जायचं असेल तर काय करायला हवं? प्रसन्नता जोडायला हवी. ही प्रसन्नता कशामुळे मिळेल? आता याच्यातला जो शब्द आहे, हा शब्द तुम्हाला आम्हाला फारसा पेलवणारा नाहीये. कोणता? मोक्ष. महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. एवढं कळलं आपल्याला. परंतु पुढे म्हटलेलं आहे, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. म्हणजे काय हो? मोक्ष अथवा बंधन हेच एका प्रकारे सुखाचं साधन आहे. तुम्हाला आणि आम्हाला आजच्या परिस्थितीमध्ये मोक्षाला जाण्याची इच्छा आहे का? प्रामाणिकपणे सांगा. आहे? त्यासाठी काय करायला पाहिजे? सर्वस्वाचा त्याग.
आहे का तयारी? हो म्हणणाऱ्यांनी हात खाली केले. ज्या मनशक्ती केंद्रात मी असतो त्याचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद, त्यांनी मोक्षाची एक फार सरळ सोपी व्याख्या केलेली आहे. त्यांनी म्हटले मोक्ष म्हणजे काय? भयापासून मुक्ती हाच मोक्ष. भयापासून मुक्ती हाच मोक्ष. मग माणसाला भय कशाचं असतं? मला आयुष्यात सुख मिळेल की नाही आणि मिळालेलं सुख टिकेल की नाही, सतत त्याचाच ध्यास आपल्याला लागला असतो. मला सातत्याने सुखाची ओढ असते, पण ते सुख मला मिळेल का? लहान मुलांना खेळाची ओढ असते, अर्थात एकेकाळी. हल्ली ओढ कशाची असते? मोबाईलची. तर त्याची ओढ असते. तरुणांना वेगळी असते, मोठ्यांना वेगळी असते. ही ओढ असते आणि त्यासाठी साम दाम दंड भेद कोणताही मार्ग असो, मी वाटेल ते करीन, पण मी मिळवीन. मला सुख पाहिजे ना, काहीही झालं तरी ते मी मिळवीन, प्राप्त करीन. यासाठी मनाची सतत सतत धडपड असते. पण मग ते आपल्याला मिळतं का? मिळत नाही. एक मजेशीर गोष्ट सांगतो. मला त्या गोष्टीकडे जाण्याच्या आधी तुम्हाला विचारायचा एक प्रश्न. आपण म्हणतो की मला सुख हवं आहे, बरोबर आहे? मला म्हणजे कोणाला? शरीराला का मनाला? शरीराला नको आहे ना? शरीरालाही हवंय. शरीराला हवंय का मनाला हवंय? दोघांनाही हवंय. दोघांमध्ये सतत झगडा चालू असतो. मनाला वाटत असतं मला पाहिजे ते आणि पाहिजे त्यावेळेला सुख मिळावं, आणि शरीराचंही तेच म्हणणं असतं. असाच त्या दोघांचा एकदा झगडा सुरू झाला. मन शरीराला म्हणालं, गप्प बस तू. माझ्या मनाची इच्छा झाली की मी संगीत ऐकेन, अमुक करीन, तमुक करीन, सगळं काही करीन, आणि मला ज्या वेळेला संवेदनात सुखाचे होते त्यावेळेला आनंद होतो. तू काय? तू नुसतं माध्यम आहेस, मी महत्वाचा आहे. शरीर म्हणालं सगळं खरं आहे, पण तू संगीत ऐकणारे कशाने? श्वास कशाने घेणार आहे? गोड कशाने खाणार आहे? स्पर्श कशाने करणार आहे? सगळं काही. मग हे सगळं माझं शरीर आहे, त्या मी मोठा. मन म्हणालं की बघ बा, ज्यावेळेला मला एक इच्छा झाली होती, तुला एकदा इच्छा झाली होती, मला नाही, तुला इच्छा झाली की काहीतरी चमचमीत खावं, गोडधोड खावं, तुझ्या जिभेला इच्छा झाली होती. पण त्याच वेळेला आपल्या घरातल्या आपल्या सगळ्यांच्या प्रिय आजीबाई आजारी होत्या. सगळेजण त्यांच्या भोवती जमले होते, आणि मग तो समारंभ झाला का? नाही. कारण सगळ्यांचं मन खट्टू झालं होतं. कोणालाही ते खाणं गोड लागणार नव्हतं. त्या महत्वाची तुझी इच्छा का माझी इच्छा? शरीर म्हणालं थांब, आता माझी पाळी. हे म्हणालं की सगळ्यांची जेवणं झाली होती, आणि मनाला म्हणजे तुला असं वाटलं छान थंडगार आईस्क्रीम खावंसं वाटतं की नाही? चला आईस्क्रीम पार्लरला जाऊ. पण तेवढ्यात या शरीराचा एक भाग म्हणजे दात ते दुखत होते, ठणका बसला होता. खाणार का आईस्क्रीम? खाल्लंस का तू आईस्क्रीम? नाही. म्हणजे मनाची इच्छा असली आणि शरीराची तयारी नसली तर सुख मिळणार आहे का? नाही. आणि शरीराची तयारी आहे पण मन खट्टू आहे, अस्वस्थ आहे, अशांत आहे, ते खाल्लेलं आपल्याला गोड लागणार आहे का? नाही. म्हणून याच्यावर उपाय एकच आहे, आणि तो म्हणजे शरीर आणि मन याचा योग्य असा सुसंवाद निर्माण झाला पाहिजे. तो जर सुसंवाद निर्माण झाला तरच मन हे नीट
तऱ्हेने प्रसन्नतेचा अनुभव घेऊ शकतो. मग आपल्याला या सुखाच्या मार्गावर जात असताना काय करायला पाहिजे? आता इथे जो शब्द वापरलेला आहे त्याला जरूर मी सांगतो, आणि ते म्हणजे आपल्याला संत कृपेचं देवालय आपल्या घरी, दारी, भोवती सगळीकडे उभा राहायला पाहिजे. संत कृपेचं देवालय. केव्हा देवालय हे उभा होईल? एक सुंदर असा गाभारा असलेला देव, त्याला सुंदर अशी समोर महिरप आहे, सभामंडप आहे, तिथे कथा कीर्तन चाललंय आहे, असं देऊ? असं म्हणजे एक देवालय होईल का नुसतं? नाही. त्या देवालयामध्ये प्राणप्रतिष्ठा केलेली भगवंताची मूर्ती ज्यावेळेला येते त्यावेळेला त्याला देवत्व, देवालयत्व प्राप्त होत असते. आणि त्या देवालयामध्ये सुद्धा सत्कर्माची जोड दिलेले भक्त ज्यावेळेला येत असतात त्यावेळेला त्या देवालयामधलं पुण्य जे आहे ते सतत सतत वाढत असतं. बघा, एक उदाहरण देतो. पंढरपूरला आपण जातो, तिथे विठ्ठलाची मूर्ती आहे. आशीर्वाद देणारी मूर्ती आहे का होती? मग काय करते ती मूर्ती? कशी उभी आहे? कर कटेवर. म्हणजे विठ्ठल आपल्याला म्हणतो की बाबा रे, तू नुसता येशील भोळा भक्त म्हणून, पायावर डोकं ठेवशील आणि म्हणशील की मला अमुक दे, तमुक दे, तमुक दे, तमुक दे, काही देणार नाही, माझे हात कमरेवर आहे. मग तू शिकायचंय माझ्याकडनं. काय शिकायचंय? बाबा, मी इथे केव्हा आलो पंढरपूरमध्ये? विटेवर उभा राहिलो. केव्हा उभा राहिलो? केव्हा? युगे 28 विटेवर उभा. पण कोणाच्या निमित्ताने? आणि पुंडलिक काय करत होता? आई वडिलांची सेवा. त्याने माझ्याकडे डुंकूनही पाहिलं नाही, तो माझ्याकडे आला नाही, मी त्याच्याकडे गेलो, परंतु तो आई वडिलांची सेवा करत होता. म्हणून परमेश्वर आपल्याला म्हणतो की तुला जर आयुष्याचं सार्थक करायचं असेल तर तुझं कर्म जे आहे हे शुद्ध कर. शुद्ध कर्म केलंस तर तुझं जीवन सार्थकी लागेल. आणि नुसतं हाताने करणारं कर्म शुद्ध असून चालणार नाही, त्या कर्माची प्रेरणा देणारं मन जे आहे तेही शुद्ध पाहिजे. मनामध्ये भक्तिभाव नाही आणि हाताने मात्र मी कोणाची तरी सेवा करतोय, चालेल? नाही चालणार. मी कोणाला तरी मदत करतोय, पण मदत करताना माझ्या मनात भावना काय आहे? माझा कोणी फोटो काढतोय का? उद्या तो पेपरमध्ये येणार आहे का? तर या सेवेला अर्थ आहे. अरे, आपल्या भारतीय संस्कृतीने दानाचं पुण्य केव्हा मिळेल सांगितलंय? उजव्या हाताने दिलं तर डाव्या हाताला कळता कामा नये. आज आहे का ती परिस्थिती? नाही. मग मला कर्म करायचंय, हाताने कर्म करायचंय, ते शुद्ध असायला हवं. आणि जे मन त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे त्या मनाला सुद्धा शुद्धी हवी. म्हणून एक सुंदर असा अभंग आहे. तुकाराम महाराजांच्या बरोबरीने ज्यांनी काम केलेलं आहे अशा बहिणाबाई, संत बहिणाबाई, म्हणजे आत्ताच्या जळगावातल्या नाही, तुकाराम महाराजांच्या वरच्या बहिणाबाई, त्यांचा सुंदर अभंग आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रसिला पाया, उभारिले देवालया, वगैरे वगैरे सगळं आहे. एक तुम्हाला आश्वासन देतो, मी अभंग म्हणणार नाही, कारण माझा आवाज अतिशय सुंदर आहे आणि त्यामुळे तुम्ही तो आवाज ऐकायला लागला की निघून जा. काहींचा वेगळा आवाज, माझा आवाज वेगळा, पण त्यातली भावना महत्वाची. संत कृपा झाली इमारत फळाली. केव्हा इमारत फळाला येते?
अहो, या संतांचं सगळं जीवन जर आपण बघितलं तर लक्षात येईल, ते फक्त स्वतःसाठी जगलेच नाही, ते जगले समाजासाठी. त्या प्रत्येक काळामध्ये ज्ञानेश्वर माऊलींपासून ते आत्ताच्या गाडगे महाराजांपर्यंत किंवा विनोबाजींपर्यंत त्या वेळच्या समाजाची जी गरज होती त्या गरजेप्रमाणे त्यांनी समाजातल्या विचारांमध्ये, समाजातल्या घटनांमध्ये बदल घडवलेले आहेत. वैचारिक क्रांती केलेली आहे त्यांनी. ज्ञानेश्वर महाराज असो, संत तुकाराम महाराज असो, रामदास स्वामी असो, एकनाथ महाराज आहेत, हे सगळी संत मंडळी जी आहेत, या सगळ्यांना समाजाने कमी त्रास दिलाय का? त्रास दिला का दिला नाही? दिला. ज्ञानेश्वर माऊलींना बालपणापासून चारी भावंडांना प्रचंड त्रास दिला का दिला नाही? दिला. पण ज्ञानेश्वर माऊलींच्या तोंडून समाजासाठी एक तरी अपशब्द कधी आपण ऐकलाय का? नाही. त्यांच्या तोंडून ऐकलंय काय? पसायदान. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. आणि ज्यावेळेला विठुरायांनी किंवा विश्वेश्वरांनी त्यांना तथास्तु म्हटलं, त्यावेळेला त्यांना संतोष झालेला आहे. त्यांनी स्वतःसाठी काय मागितलं? अरे आयुष्य अवघं, आत्ताच्या भाषेत बोलायचं तर 20-22 वर्षाचं आयुष्य, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. काय ती प्रतिभा, काय त्यांना कमी होतं, परंतु त्यांनी त्या देहाचा सुद्धा मोह ठेवला नाही. आणि एकच केलं, त्यांनी सगळ्या जगाला कायमचं काहीतरी प्रसाद मिळावा, प्रसाद म्हणजे प्रसाद मिळावा म्हणून देवाकडे करुणा मागली. पण त्यांनी त्याच्यामध्ये 3 अटी सांगितलेल्या. जो जे वांछील तो ते लाहो. मग आज लोक म्हणतील ठीक आहे, आम्हाला बंगला पाहिजे, आम्हाला 4 BHK फ्लॅट पाहिजे, आम्हाला चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. आम्ही वांछा केली, इच्छा केली, मिळावं. मिळतंय का नुसतं इच्छेने? नाही. मग त्यासाठी त्यांनी अटी घातलेल्या आहेत. जे खळांची म्हणजे वाईट, मनातल्या सगळ्या वाईट इच्छा केल्या पाहिजे. आणि दुरितांचे तिमिर जाऊ. व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, तो गेला पाहिजे, चांगलं निर्माण झालं पाहिजे. आणि सगळ्या जगाबद्दल मनामध्ये करुणा निर्माण झाली पाहिजे. असं ज्या वेळेला होईल बघा, असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने पसायदानाला आपण पात्र होऊ. आपण सगळे सामान्य माणसं आहोत. तुम्हाला आम्हाला अनेक वेळेला कशात गुंतावं हे कळत नाही. तुम्हाला मी मजेशीर व्हिडिओ दाखवतो. सध्याची परिस्थिती आपली कशी आहे? सध्याची आपली परिस्थिती कशी आहे? आपण देवाची भक्ती करायची, देवाच्या नाम संकीर्तनामध्ये तल्लीन व्हायचं, याच्याऐवजी आज सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत आपली साधना कशाची चालू असते? मोबाईलची. चहा पिताना कुठेही जायचं झालं तरी आपल्याला तो मोबाईल हवा, त्याशिवाय आपल्याला काही सुचत नाही. मग ज्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला काय घडतं, एक सुंदर व्हिडिओ आहे, पहा. कशाच्या मागे लागावं हे आपल्याला अजूनही कळलेलं नाही. एक गोष्ट आठवली. नामदेवाच्या काळामध्ये एक परिसा भागवत म्हणून भक्त राहत होता आणि त्याच्याकडे एक परीस होता. परीस म्हणजे काय?
ज्याचा लोखंडाला स्पर्श झाला की सोनं होतं, असा तो परिसा वागवत होता. आता श्रीमंत झाला, त्याला गरज लागली की सोनं निर्माण करायचा. आता नामदेवाच्या घरीमध्ये 14 विश्व दारिद्र्य. त्याच्या बायकोला नेहमी वाटायचं, त्या परिसा भागवताची बायको आणि नामदेवाची बायको ह्या दोघी मैत्रिणी होत्या. त्याला वाटलं की अरे आपण सुद्धा असंच श्रीमंत व्हावं. म्हणून एकदा नामदेव महाराज विठ्ठलाच्या भक्तीसाठी तल्लीन होऊन मंदिरात गेले होते. त्यावेळेला तिने मैत्रिणीला विनंती केली, आमचं दारिद्र्य माहिती आहे, आमचा नवरा कसा आहे तुम्हाला माहिती आहे, तेव्हा मला तू परीस दे, म्हणजे मी सोनं तयार करते, 2-4 दिवसात तुला परत करेन. दोघे मैत्रिणी चांगल्या होत्या, तिने दिलं. आता दिल्यानंतर प्रत्येकाला लोखंडाला परिसाचा स्पर्श करायची, सोनं व्हायचं. झालं. सोनं विकून तिने दागदागिने आणले, घर चांगलं केलं, सजवलं. आणि वारीवरनं नामदेव महाराज आले. घराच्या बाहेरच उभे राहिले. घराच्या बाहेर दागिने घालून नटून थटून त्याची बायको उभी होती. घरही चांगलं चुंगलं झालेलं होतं. ते म्हणाले बहुतेक आपण घर चुकलो, म्हणून पुढे जायला लागले. बायको म्हणाले हो, आता बायकोचा आवाज सगळे ओळखतात, बरोबर आहे. हो, थांबले. कुठे चाललात? म्हणाले नाही, माझं घर शोधतोय. आणि बायको बघतोय कुठे? म्हणे मीच तुमची बायको. म्हणाल अशी बायको माझी असतच नाही. दागदागिने माझ्या घरी. ते म्हणाले होय, घरात या, मी सांगते सगळं. त्याने सांगितलं सगळं. नामदेव महाराज एकच म्हणाले, कुठे तो परीस दे बरं. तिला वाटलं वा, सुधारला माझा नवरा, म्हणून त्याने परीस दिला. त्याने घेतला, त्या नदीच्या काठी गेला आणि भिरकावून दिला. गेला, तो पडला नदीत. आता तो पडल्याबरोबर तोपर्यंत तिकडे तो परिसा वागवत बायकोला म्हणत होतो, परीस कुठे गेला, परीस कुठे गेला. शेवटी तिने सांगितलं कसं बसं, नामदेवाच्या बायकोला दिलं. दोघंही धावत आले आणि नामदेवाला म्हणाला माझा परीस दे. नामदेव म्हणाले मी तो नदीत फेकून दिला. तो म्हणाला एवढा परीस तू नदीत फेकून दिलास? काय तू माणूस आहेस का, कोण आहेस, काही कळत नाही का? हा म्हणाला जा शोध घे तू. कुठे फेकलायस? तर म्हणजे त्या नदीत फेकलाय, जा घे. गेला तो परिसा भागवत. बुचकळ्या मारत 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 दगड काढतोय, परीस नाही. पुन्हा दगड काढला, परीस नाही. कुठेच परीस नव्हता. निराश होऊन आला आणि म्हणाला आता आपल्या भाषेत बोलायचं तर आता तुझ्यावर केस करतो. माझा परीस हरवलास तू, मला शोधून दे. नामदेव महाराज म्हणाले एवढंच ना, थांब जरा. नदीत गेला, बुचकळी मांडली, खाली गेला आणि पसावरती काढला. मित्रांनो, त्या ओंजळीमध्ये अनेक परीस होते, एकच नव्हे. त्याने त्या परिसा भागवताला सांगितलं ये आणि तुझा कोणता आहे तो ओळखून तू घेऊन जा. हात बाजूला केले, सगळे परीस खाली. त्या परिसा भागवताला साक्षात्कार झाल्यासारखं झालं. डोक्यात वीज चमकली. अरे हा कुठला दरिद्री, नदीत बुचकळी मारून असंख्य परीस काढू शकतो, तो कुठे गरीब असतो? नाही. आपल्याला वरवरच्या साधनेनंतर सगळं पाहिजे असतं, हा आपला प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून आपल्याला विचार करायला पाहिजे, मन करारे प्रसन्न, तर मनाची समाधानी स्थिती ही आपली आवश्यकता आहे. बरेच वेळेला असं वाटतं की मनाची समाधानी स्थिती आपण म्हणतो, खरोखर आपलं मन किती पॉवरफुल आहे, किती ताकद आहे हो त्याच्यात. मनशक्तीचे संस्थापक स्वामी विज्ञानंद यांनी रामाच्या जीवनावर एक कादंबरी लिहिली, एक वचनी एक बाणी. फार सुंदर आहे. त्यात त्यांनी मनाचं वर्णन केलेलं आहे. फार सुंदर आहे शब्द. त्यांनी म्हटलेलं आहे, अणुयुग ही बुद्धीची प्रौढी आहे, तर युगाचा अणु करणं हे मनाचं सामर्थ्य आहे. अणुची शक्ती ही कोणी शोधून काढली आहे? मानवी बुद्धीने ना, बरोबर आहे. परंतु आपल्या मनाचं सामर्थ्य किती आहे? या सगळ्या विश्वाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान माझ्या मेंदूतल्या एका पेशीमध्ये, एका न्यूरॉनमध्ये साठलेलं आहे.
आणि त्याची ताकद किती आहे, कुठल्याही सुपरफास्ट कॉम्प्युटरपेक्षा सुद्धा अनेक पटीने त्या न्यूरॉनची ताकद आहे सगळ्या मेमरी साठवायची. कुठलीही मेमरी चिप घ्या, किलोबाईट घ्या, टेराबाईट घ्या, मेगाबाईट घ्या, काही घ्या, आज त्याच्यापेक्षा सुद्धा अनेक पटीने सामर्थ्य असलेली माझी मनाची शक्ती आहे. आणि या मनाच्या शक्तीमध्ये सगळं सामर्थ्य, युगाचं अणु करण्याचं सामर्थ्य माझ्या मनात आहे. एक क्षणभर सांगतो तुम्हाला, तुम्ही सगळ्यांनी रामायण केव्हा ना काहीतरी वाचलं आणि ऐकलंय की नाही? नुसतं रामायणाची आठवण केली, राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, मारुती, रावण, सुग्रीव, वाली सगळे आठवले का आठवले नाही? आठवले. महाभारत माहिती आहे ना सगळ्यांना? किती कौरव होते? पांडव किती होते? पांडवांना मार्गदर्शन कोणी केलं? कृष्णाचं लहानपण कुठे गेलं? कुठे गेलं? गोकुळात. गोकुळामध्ये असताना एकदा नदीमध्ये खूप मोठं संकट आलं होतं. कोणाचं? आणि त्याने काय केलं? कालियामर्दन. ज्यावेळेला इंद्र कोपला त्यावेळेला पाऊस धो धो कोसळायला लागला आणि सगळ्यांना त्यांनी एका डोंगराच्या मध्ये नेलं आणि काय केलं? फक्त आपल्या कोणता पर्वत उचलला? तर हे सगळं तुम्हाला माहिती आहे. हे मेंदूच्या कुठल्या पेशी साठलंय सांगा? बोलिए प्रेम कुमार जी. सही है? कहाँ है हमारी चिप? कहाँ है सब हमारी मेमरी? ही सगळी मेमरी जी आहे ही आमच्या मनाचं सामर्थ्य आहे. मग मनाचं सामर्थ्य आपल्याला वाढवायला पाहिजे आणि त्यासाठी आपण चांगल्या तऱ्हेने प्रयत्न केले पाहिजे. मग प्रश्न असा निर्माण होतो की खरोखर हे सगळं आपण म्हणतो, हे मन म्हणजे नक्की आहे तरी काय, याचा आपल्याला केव्हा तरी विचार करायला लागतो. आणि हा विचार करताना मनशक्तीमध्ये याबद्दल खूप चांगल्या प्रकारचा अभ्यास झालेला आहे. आणि तो म्हणजे मन म्हणजे नक्की काय. मन आणि शरीर आपल्या विज्ञानाच्या परिभाषेत बोलायचं, आपण म्हणतो मन करारे प्रसन्न, पण ते मन म्हणजे काय हे समजून घेऊया वैज्ञानिक परिभाषेत. आता बघा, शरीर आणि मन हे आपले दोन भाग आहेत. दोन्ही आहेत का नाही आहेत? नक्की आहे. त्याच्याबद्दल शंका आहे का? नाही. आता शरीर हे जड आहे का अजड आहे? हा, जड आहे. जडाची व्याख्या काय? त्याला मास आहे, इनर्शिया आहे, बरोबर आहे. म्हणजे आकारमान आहे, वजन आहे, स्थितीस्थापकत्व आहे, सगळं आहे, बरोबर. ते जड आहे, म्हणजे माझं शरीर जड आहे. पण त्या शरीराला चालवणारं कोण आहे? मन. समजा एखादा माणूस उभा आहे, त्याला एकाएकी हार्ट अटॅक, मॅसिव्ह हार्ट अटॅक आला, तिथल्या तिथे गेला. शरीर त्याचं आहे तसंच असेल, पण ते शरीर हालचाल करेल का? का नाही करणार? काय निघून गेलं त्या शरीरातून? चेतना, प्राण. आता ही जी चेतना आहे, प्राण आहे, तेच एका तऱ्हेने मनाचं एक अंगभूत भाग आहे. पण हे मन जे आहे, हे मन आहे कसं? तर आपल्या मन कसं, बहिणाबाईने, आत्ताच्या जळगावमधल्या बहिणाबाईने म्हटलंय, मन कसं आता होतं भुईवर, आता गेलं आभाळात. मन कसं मन जणू खाकसाचा दाणा, म्हणजे एक किरकोळ जवसाचा. मन कसं मन आभाया एवढं, असं हे मन आहे. ते मन जे आहे हे अतिशय चंचल आहे आणि या चंचल मनाला आपल्याला चांगल्या तऱ्हेने हाताळावं लागतं. रामदास स्वामींनी त्याच्यासाठी 205 श्लोक लिहिलेले आहेत. काय आहेत? मनाचे श्लोक. त्या मनाच्या प्रत्येक एकेका श्लोकावर एक दिवस बोलता येईल एवढं ते सामर्थ्यवान श्लोक साधन आहे. पण ते मन जे आहे, या मनाला आपल्याला योग्य तऱ्हेने हाताळावं लागतं. मग हे मन जे आहे, हे मन कसं आहे? तर वैज्ञानिक भाषेत जर बोलायचं झालं तर वैज्ञानाच्या भाषेत सांगतो, कारण संतांची भाषा जरी असली तरी आज आपण सगळेजण
त्याला विज्ञानाची जोड देऊन पुढे जातो आहोत. मग हे मन कसं आहे, तर स्वामीजींनी त्यासाठी मनाची विज्ञान शुद्ध व्याख्या केलेली आहे. आणि ती करण्यासाठी 2 महान शास्त्रज्ञांचा त्यांनी आधार घेतलेला आहे. एक आहे आईन्स्टाईन आणि दुसरा आहे रशियन शास्त्रज्ञ पावलोव. आईन्स्टाईनने म्हटलेलं आहे, त्यांनी जडाची व्याख्या केलेली आहे. व्हॉट इज मॅटर, मॅटरची व्याख्या आईन्स्टाईनने केली आणि ती जगन्मान्य आहे, इटर्नल ट्रूथ म्हणून ती मानली जाते. काय जडाची व्याख्या? दॅट विच कॅनॉट ट्रान्सेंड दी व्हेलॉसिटी ऑफ लाईट. व्हॉट इज मॅटर? मॅटर इज दॅट विच कॅनॉट ट्रान्सेंड दी व्हेलॉसिटी ऑफ लाईट. म्हणजे जड ते की जे प्रकाश वेग ओलांडू शकत नाही ते जड. आता बघा, प्रकाश वेग किती आहे एका सेकंदाला? किती? अरे प्रकाश वेग आहे एवढं तरी माहिती आहे, सायन्सवाले लोक सांगू शकतील. पर सेकंड 3 लाख किलोमीटर पर सेकंड हा प्रकाशाचा वेग आहे. प्रचंड वेग आहे प्रकाशाचा. पण हा प्रकाशाचा वेग जो आहे त्याची लिमिट आहे 3 लाख किलोमीटर. स्वामीजींनी असं म्हटलं की ही आईन्स्टाईनची व्याख्या आहे. आणि दुसरी व्याख्या पावलोवने केलेली आहे. आणि पावलोवने असे म्हटलेलं आहे, त्याने सुद्धा मनाची व्याख्या केली आहे, रशियन शास्त्रज्ञ आहे. त्याने म्हटलं आहे माइंड इज दॅट, जे मन हे पाहणारा आणि पाहिली जाणारी वस्तू, ऑब्जेक्ट, सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. माइंड इज अ पूल बिटवीन सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. मन हे एक पूल आहे, ब्रिज आहे. कशातलं? पाहणारी व्यक्ती आणि जे पाहिलं जातं त्याच्यातलं जे अंतर आहे ते मन आहे. आता या दोन्ही व्याख्या विज्ञानातल्या आहेत. मग स्वामीजींनी त्याच्या पुढे 1961 साली व्हॉट माइंड मीन्स नावाचं एक पुस्तक लिहिलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारला की समजा आपण इथे उभे आहोत, मी कल्पना सांगतो, तुम्ही इथे आहात आणि या ठिकाणी सूर्य आहे. तुमच्या डोळे आणि सूर्य, पृथ्वी आणि सूर्य त्याच्यामध्ये प्रचंड अंतर आहे. ते अंतर किती आहे प्रकाश वेगामध्ये सांगता येईल. किती? सूर्यापासून निघालेला प्रकाश किरण पृथ्वीपर्यंत यायला किती वेळ लागतो? साधारण 7 मिनिटं. एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर. असे 60 सेकंदाचं 1 मिनिट, असे 7 सेकंद. किती अंतर आहे. पण आता समजा तुम्ही इथे उभे आहात आणि तुम्ही या सूर्याचा विचार करताय, किती वेळ लागेल? तुम्ही सूर्याकडे पाहताय, किती वेळ लागेल? किती वेळ? तत्क्षणी, फ्रॅक्शन ऑफ सेकंड. तुमचे विचार तिथपर्यंत जाऊन पोचले का पोचले नाहीत? पोचले. प्रकाश वेगापेक्षा आपल्या विचारांचा वेग जास्त आहे का नाहीये? आहे. आणि पावलाने म्हटलेलं आहे माइंड म्हणजे काय? सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट याला जोडणारं जे काही मधलं भाग आहे ते म्हणजे मन. तेव्हा स्वामीजींनी विज्ञानाच्या भाषेत व्याख्या केली, प्रकाश वेगाच्या पलीकडे जातं ते माझं मन. आणि प्रकाश वेगाच्या मानाने त्याचा वेग अतिप्रचंड असल्यामुळे ते जड नाहीये, ते आहे अजड, नॉन मॅटर. जे सायन्सवाले त्यांनी हा विचार करावा, अभ्यास करावा. दॅट विच ट्रान्सेंड द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज अ माइंड अँड इट इज नॉन मॅटर. ते अजड आहे. आता अशा प्रकारच्या त्या मनाचा वेगही प्रचंड आहे. मारुती स्तोत्रामध्ये मारुतीचं ज्यावेळेला वर्णन आलेलं आहे त्यावेळेला एक शब्द वापरले, मनोजवम जितेंद्रियम. बुद्धीचं सगळं वैभव त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आणि मनोजव मारुतत्ले वेगम, त्यावेळेच्या परिभाषेत अतिशय वेगवान वाऱ्यापेक्षा सुद्धा अतिवेगवान असलेल्या मनाचं सामर्थ्य ज्याच्यात होतं तो हनुमान, तो मारुती. असं आपलं मन आहे.
या मनाला आपल्याला चांगल्या तऱ्हेने हाताळायचं आहे. आणि ते हाताळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्याला एकच करता येईल, आणि ते म्हणजे संत महोत्सवासारखे अनेक महोत्सव भरवले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपण संतांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. जे ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी वेद आणि उपनिषदांमध्ये केलेलं आहे, षड दर्शनांमध्ये केलेलं आहे, ब्रह्मसूत्रात केलेलं आहे, आणि ते आपण आज नीट अभ्यासलं नाही तर आपण कोते होतो. बघा, आज परिस्थिती अशी आहे की जगामध्ये कुठलाही चांगला शोध लागला की आपण म्हणतो या शोधाचं मूळ कशात आहे? भारतीय तत्वज्ञानात आहे. का नाहीये? आहे, नक्की आहे. आपले ऋषीमुनी केवळ तपाने केलेल्या साधनेच्या बळावर, त्या चिंतनाच्या बळावर या विश्वाचं रहस्य शोधत होते. आज जे या पृथ्वीची सुरुवात, मगाशी यांनी उल्लेख केला बिग बँग, तर बिग बँगच्या आधी, बिग बँग म्हणजे ज्या एक प्रचंड असा स्फोट झाला आणि त्याच्यातून या सृष्टीची रचना झाली असं शास्त्रज्ञ म्हणतात. पण बिग बँग मध्ये कशाचा तरी स्फोट झाला ना, म्हणजे ते काहीतरी अस्तित्वात होते की नाही? ते काय होतं आणि त्याच्या आधी काय होतं? शास्त्रज्ञ म्हणतात when we think of first cause there begins our ignorance. आम्ही ज्यावेळेला कारणाच्या मुळाशी जायचा प्रयत्न करतो तिथे आमचं अज्ञान सुरू होतं. आणि तेच ऋषीमुनींनी काही हजार वर्षापूर्वी म्हटलंय. त्यांना विचारलं परमेश्वराचं वर्णन करा, त्यांनी सगळं वर्णन केलं आणि शेवटी म्हणाले नेती नेती नेती. नेती म्हणजे न इति. आम्ही म्हटलंय पण असं नाही, त्याहीपेक्षा वेगळे हिरण्यगर्भ असं त्याचं नाव त्यांनी ठेवलं. सोन्यापेक्षा सुद्धा प्रचंड असं सामर्थ्यवान तेजस्वी असलेलं जे आहे ते हिरण्यगर्भ आहे. त्याचं वर्णन हे परमेश्वराच्या जवळ जाणारे असं ऋषीमुनींनी म्हटलेलं आहे. त्या ऋषीमुनींनी हजारो वर्षामध्ये या मनाचं सामर्थ्य ओळखलं होतं. तेच संतांनी तुमच्या आमच्यापर्यंत आणलेलं आहे. कारण संस्कृत ही त्यावेळची भाषा होती, त्यावेळच्या ज्ञानाचं ते माध्यम होतं आणि ते माध्यम खूप महत्त्वाचं आहे. अरे, आपलं ज्ञानाचं भांडार किती महत्त्व आहे हे आपल्याला कळत नाही. मॅक्स मुल्लरसारखा जर्मन तत्त्वज्ञ येतो आणि तो सगळे आपले वेद उपनिषद डोक्यावर घेऊन नाचतो आणि म्हणतो अरे हे तर ज्ञानाचं भांडार आहे. मग हे ज्ञानाचं भांडार जे आहे हे ऋषीमुनींनी आपल्यापर्यंत पोचवलंय. परंतु ते संस्कृतमध्ये असल्यामुळे, त्याचा आपला अभ्यास कमी असल्यामुळे ते प्राकृत भाषेत आणण्याचं काम संतांनी केलेलं आहे. हे संतांचं महत्त्व आहे. आपल्याला मनाचं सामर्थ्य विज्ञानाच्या माध्यमातून कळू शकतं आणि संस्कृतमधून कळू शकतं, पण संतांनी ते सोप्या भाषेत तुमच्या आमच्यापर्यंत मांडलेलं आहे. आणि ते त्यांनी म्हणताना म्हटलेलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मग अशा या मनामध्ये आपल्याला खूप चांगल्या तऱ्हेने पुढे जायला पाहिजे. आणि काय करायला पाहिजे तर आपण काही उदाहरणं घेऊयात. या संतांनी तुम्हाला आम्हाला जे काही सामर्थ्य दिलेलं आहे हे सामर्थ्य आपण विसरून चाललेलो आहे. एक तुकाराम महाराजांचाच अभंग आहे, फार सुंदर अभंग आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रन हे खाती सर्पतया. ऐकलाय का अभंग? चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रन हे खाती सर्पतया. विष हे अमृत आघात ते हित, अकर्तव्य नित होय त्यासी. जर आपलं चित्त म्हणजे मन हे शुद्ध असेल तर त्याला एक होतं, त्याचे सगळे शत्रू असतील तेही त्याचे मित्र होऊन जातात आणि त्याला ना वाघ खाऊ शकतो ना सर्प त्याला दंश करू शकतो. कारण जर चित्त शुद्ध झालं तर विषाचं अमृतात रूपांतर होतं आणि त्याच्यातूनच सगळ्यांचं हित होऊ शकतं. काय अर्थ आहे हो? आजचे काही बुद्धिवादी लोक म्हणतात
की काय संत म्हणतात ते आम्हाला काही कळत नाही कळत. पण संतांनी जे म्हटलेलं आहे ते कळण्याची तुमची बुद्धी आहे का, तुमची कुवत आहे का? तुम्ही तुमचं सामर्थ्य वाढवा, तुमचा अभ्यास वाढवा, तुम्हाला नक्की कळू शकेल. आता बघा, आपण आता जो अभंग म्हणतोय, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, बरोबर आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. काय आहे त्याचा अर्थ, काय आहे त्याच्यामध्ये? तर त्याच्यामध्ये काय आहे ते लक्षात घ्या. जर आपलं मन शुद्ध झालं तर आपले शत्रू मित्र होतात. विष हे अमृत होतं. काय होतं, कसं होतं हे शक्य आहे? तुम्हाला एक उदाहरण देतो. पूज्य विनोबाजी ज्यावेळेला कार्यरत होते त्यावेळेला एक प्रसंग घडला होता. मध्य प्रदेशात चंबळच्या खोऱ्यामध्ये दरोडेखोर होते आणि ते दरोडेखोर हे तिथून जाणाऱ्या सगळ्यांना लुटायचे. एक दहशत त्यांनी निर्माण केली होती आणि त्यांना पकडण्यासाठी सरकार जंग पछाडत होतं, पण ते हाती लागत नव्हते आणि लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. विनोबाजी आले आणि ते म्हणाले की आपण रायफलच्या माध्यमातून त्यांना जिंकू शकणार नाही, आपण त्यांचं हृदय परिवर्तन करूया. सरकार म्हणाला, अहो त्यांच्या हातात रायफल्स असतात, तुम्ही कसे जाणार त्यांच्या समोर, तुमच्याकडे कोणचं हत्यार असणार? ते म्हणाले, माझ्याकडे कुठलंही हत्यार नाही, मी असाच जाणार उघडा, खाली पंचा वरती उपरणं बस. असा एक निरीच्छ साधू आपल्या परिसरात येतोय. बघितल्यानंतर दरोडेखोर हादरून गेले. ते म्हणाले की अरे ह्याच्या हातात काहीच दिसत नाही, ना पिशवी, ना बॅग, ना रायफल, ना बंदूक. ते जवळ गेले, त्यांच्याशी संपर्क केला, त्यांचं हृदय परिवर्तन केलं, दरोडेखोरांचं हृदय परिवर्तन केलं. त्यांना शस्त्र खाली ठेवायला सांगितली आणि त्यांचं जीवन बदलून त्यांना जी काही नाममात्र शिक्षा गव्हर्नमेंटने दिली ती भोगून त्यांचं पुनर्वसन केलं. शत्रू मित्र होती, हे त्याच्यामध्ये आलेलं आहे. अजून एक तुम्हाला संदर्भ देतो. यात म्हटलेलं आहे, विष हे अमृत, आघात ते हित. काय हो, आपल्याला आघात झाला, दंश झाला तर तेच हिताचं आहे. विषामधनं अमृत तयार होतं, कसं शक्य आहे? पूर्वी हा प्रश्न कदाचित आपल्याला पडला असेल, सतावत असेल, परंतु कोरोनाचा काय आठवा. कोरोनामध्ये काय झालं होतं, कोरोनाचा व्हायरस सगळीकडे पसरला होता. आठवत आहेत का दिवस? नको त्या आठवणी, एकांतात राहिलेलो आहे आपण, कधी नव्हे ते. सगळं जग ठप्प झालं होतं, पण त्यावेळेला दहशत होती त्या विषाणूची. मग त्या विषाणूची, त्या कोरोनाच्या विषाणूची जी दहशत होती त्याच्यामुळे सगळं जग ठप्प झालेलं होतं. कारण आपल्यावर त्याचा आघात होत होता. कशाचा? कोरोना विषाणूचा आघात होत होता आणि शरीर विदीर्ण होऊन जात होतं. अनेक जण त्याला बळी पडत होते, आपल्यालाही माहिती आहे. नंतर त्याच्यापासून वाचवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं शोधली गेली, पण शेवटी एक कोरोनाची लस आली. आठवते का? आता मला तुम्हाला विचारायचं आहे, कोणत्याही आजाराची लस असते म्हणजे काय असतं? रोगजंतूच असतात, बरोबर आहे. लस याचा अर्थ जे रोगजंतू आहेत, त्या जे विषाणू आहेत त्यांना क्षीण केलं जातं, त्यांची पोटेन्सी कमी केली जाते, ताकद कमी केली जाते, त्याच्यातून लस तयार केली जाते आणि ती आपल्या शरीरामध्ये टोचली जाते. विष हो अमृत. त्याच कोरोनाच्या विषाणूच्या मदतीने लस तयार केली गेली आणि सगळ्या जगाला त्या लसीने तारलं. आपल्या मगाशी सरांनी सांगितलं तसं भारताने त्यावेळेला विश्वगुरूची एक भूमिका घेतली आणि भारताने निर्माण केलेली लस असंख्य लोकांना, कोट्यावधी लोकांना ती दिली गेली. बरोबर आहे ना सर?
त्याच्यामुळे जगामध्ये बदल घडला, भारतामध्ये बदल घडला. मग हे विष हो अमृत केव्हा होतं? ज्यावेळेला आपण त्याच्याबद्दलची शत्रुत्वाची भावना सोडतो त्यावेळेला. मनशक्तीमध्ये रोज संध्याकाळी 6:55 आम्ही एक प्रार्थना करतो, ती आहे विश्वकल्याण प्रार्थना. त्या विश्वकल्याण प्रार्थनेचे शब्द जे आहेत ते तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की बाहर मेरा कोई दुश्मन नहीं, अंदर कुछ शत्रु जरूर सही. काय लिहिलेलं आहे? बाहर मेरा कोई दुश्मन नहीं, अंदर कुछ शत्रु जरूर सही. आणि पुढचे शब्द आहे, दिन दिन मेरा ज्ञान कर्म बढ़ेगा, तो एक दिन सब जग मेरा ही बनेगा. त्यातले शब्द नाही मी सांगतोय, म्हणजे ते पुढचा शब्द आहे ते. म्हणजे काय, आपल्याला वाटतं बाहेर शत्रू आहे. स्वामीजी म्हणतात बाहेरचा शत्रू एक वेळ परवडतो, त्याच्याशी तुम्ही लढा देऊ शकता, पण तुमच्या अंतरातला जो शत्रू आहे त्याला कोण संपवणार आहे? माझ्या मनात अनेक प्रकारचे वाईट विचार येतात, वाईट इच्छा निर्माण होतात आणि त्यामुळे मी चुकीचे कर्म करतो. बघा, पैसा सगळ्यांना हवा आहे, कोणाला नको आहे? आजच्या जगात कोण म्हणणार आहे पैसा नको? पैसा पाहिजे. चांगल्या मार्गाने पैसा मिळवा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. जरूर पैसे मिळवा, संपत्ती मिळवा. वेद काळातही ऋषीने ते सांगितलंय, संपत्ती मिळवा, चांगली संपत्ती मिळवा. गोधन होतं त्यावेळेला. स्वतःच्या कुटुंबासाठी त्याचा वापर करा आणि जे शिल्लक राहील त्याचा नुसता साठा करू नका. तेजस्वी अशा यज्ञ नारायणासमोर उभा राहा. जो यज्ञातला अग्नी सूर्याचं प्रतीक आहे आणि जो सूर्य स्वतः जळत राहून सगळ्या जगाला सामर्थ्य देत राहतो, त्या सूर्याचं नमन करा, त्याला प्रणाम करा आणि यज्ञासमोर जा. हातातली संपत्ती जी आहे तिचं प्रतीक पाणी अक्षता हातात घ्या आणि त्याचं दान करा, हवन करा. आणि त्यावेळेला काय म्हणा, इदम न, काय म्हणायचं? इदम न म्हणजे काय रे? माझं नाही. अरे जी संपत्ती मिळवलेली आहे, माझ्या कुटुंबाचं सगळं देणं झालेलं आहे, आता ती संपत्ती कोणाची? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे कोणी गरजू असतील त्यांना दिलं पाहिजे. आज आपण तेच करतोय. कोरोनाच्या काळात तेच केलंय. जे गरजू होते त्यांना आपण लस दिली. आजही आपण तेच करतोय. कुठेही भारतामध्ये असो किंवा बाहेरच्या जगामध्ये असो, कुठेही नॅचरल किंवा नॅशनल हे आलं, संकट आलं, नैसर्गिक संकट आलं, आपत्ती आली, तर आपण धावून जातो का जात नाही? अरे बाहेरचं कशाला? आपल्या जवळ 2 वर्षापूर्वी महाड आणि चिपळूणमध्ये प्रचंड असा पूर आला होता. अनेक संघटना, मी नाव घेत नाही कारण सगळ्या संघटना चांगलं काम केलं, हजारो लोकांनी तिकडे मदत केली का केली नाही? केली. ते महत्व आहे. जे माझं आहे ते फक्त माझं न समजता समाजाचं समजणं, जे का रंजले गांजले त्याचं समजणं हे महत्वाचं आहे. एक तुम्हाला संदर्भ सांगतो. सध्या आपल्या देशामध्ये एक नियम आहे. एखादी मोठी कंपनी आहे, त्या कंपनीने 10 कोटी रुपयापेक्षा जास्त जर प्रॉफिट मिळवला तर त्यांना एक गव्हर्नमेंटने अट घातलेली आहे. काय करा? काय? CSR. किती? 2%. CSRचा लॉंग फॉर्म काय आहे? कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ कुठल्याही कंपनीने प्रॉफिट मिळवल्यानंतर तिने फक्त स्वतःचा विचार करू नये. जे समाजातले गोरगरीब आहे, गरजू आहेत किंवा ज्यांना उत्तम शिक्षण घ्यायचं आहे पण शिक्षणासाठी खर्च करण्याची ताकद नाही आहे, अनेक लोक आहेत. कोणाला उत्तम कंपनी काढायची आहे, कोणाला नोकरी पाहिजे, कोणाला व्यवसाय करायचा आहे, कोणाला स्टार्टअप करायचं आहे, या सगळ्यासाठी CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आम्ही ज्यामुळे मोठे झालेलो आहोत ते लोकांच्यामुळे, ते समाजामुळे झालेलो आहोत. त्या समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतो आणि त्यासाठी आम्ही 2% देऊ. आहे ना ही अट?
मग मित्रांनो, मला विचारायचं आहे, जे कंपनीला लागू आहे ते तुम्हाला आम्हाला लागू नाहीये का? आपण पैसे मिळवतो, ते पैसे मिळवल्यानंतर ठीक आहे, आजच्या परिस्थितीप्रमाणे योग्य असं सेव्हिंग करा, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी साठवा, स्वतःसाठी खर्च करा, मुलाबाळांसाठी कुटुंबासाठी खर्च करा, योग्य ते सेव्हिंग करा, तरी सुद्धा थोडंफार उरेल, त्यातलं काही समाजाला द्यायला हवं का नको? तेच संतांनी सांगितलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. त्यामुळे मन प्रसन्न होणार आहे, फक्त अभंग गाऊन होणार नाहीये. अभंग गायला पाहिजे का? माझं मन त्या विचाराच्या चिंतनामध्ये सतत राहिलं पाहिजे. जर मी मोबाईल सतत पाहायला राहिलो, रील्स पाहत राहिलो, आज आपल्याला माहिती आहे, लहान मुलं घ्या, तरुण घ्या, मोठी माणसं घ्या, मोबाईल हातात घेतलाय आणि आईने त्यांना सांगितलंय, अरे लवकर ये. तो काय म्हणतो, फक्त 2 मिनिटं. का 2 मिनिटाची 20 मिनिटं केव्हा होतात? माता भगिनींनो सांगा, होतात का होत नाही? होतात. मग ते पाहण्यापेक्षा संतांचं चिंतन करा, अभंग म्हणा, अभंग संकीर्तन, भजन चालेल, पण फक्त शब्द पुरेसे नाही. त्या शब्दांना माझी त्यागाची वृत्ती, सेवेची वृत्ती जोडली पाहिजे आणि त्यासाठी CSR प्रमाणे PSR आपण निर्माण केला पाहिजे. म्हणजे काय? पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. CSR आहे ना, अरे मला नाही सगळं देता येणार, नका सगळं देऊ. मग काय करा, निदान आपल्याला जे मिळतं त्यातला काही भाग समाजाला परत करा. आपण कोणामुळे मोठे झालोय? आपले आई वडील, आपले गुरु, आपल्याला सांभाळणारी मोठी माणसं आणि हा सगळा समाज, हे राष्ट्र. आमच्याकडे प्रार्थना करताना हेच म्हटलं जातं, हे राष्ट्र मोठं झालं पाहिजे. यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धी सुद्धा झाली पाहिजे. या दोन्हीची एकत्रता आम्ही करू. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु, ही प्रार्थना आहे मनशक्तीची. का? कारण माझं कर्तव्य आहे, मी समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. मला मिळालंय, मी समाधानी आहे, माझं कुटुंब समाधानी आहे. तिथे मी न थांबता हा जो माझा मी आहे याचा विस्तार केला. मला जे पाहिजे ते मिळतंय, त्या मीचं नंतर कुटुंब झालं पाहिजे, कुटुंबानंतर समाजापर्यंत गेलं पाहिजे, समाजानंतर राष्ट्रापर्यंत गेलं पाहिजे आणि नंतर म्हटलं पाहिजे, हे विश्वची माझे घर. तेच आपलं आहे. कृण्वन्तो विश्वमार्यम आहे ना पूर्वीचं वचन, कृण्वन्तो विश्वमार्यम. 5000 वर्षापूर्वी हे शब्द आहे, कृण्वन्तो विश्वमार्यम. आणि त्यावेळेला विश्व किती होतं कोणाला माहिती होतं? त्यावेळेच्या पाश्चात्य समाजाला एवढं ज्ञान तरी होतं का? आमच्या ऋषीमुनींना होतं. आणि विस्तारत जाणारं विश्व जे आहे, त्या विश्वाच्या प्रती असणारी आमची जी कृतज्ञतेची भावना आहे ती त्यांनी सांगितली होती. जे मला मिळेल ते मी दुसऱ्याला देईन, जे जे माझं आहे ते मी इतरांना देईन. थोडंसं तरी दिलं पाहिजे. पैसे मिळवावेत, कोणी सांगितलं मिळवू नका. जोडवणे धन उत्तम व्यवहारे, चांगल्या मार्गाने पैसे मिळवा, कुटुंबासाठी खर्च करा, समाजासाठी खर्च करा. त्या संपत्तीचा कधीही शाप रूपाने आपल्याला त्रास होणार नाही. जी जी संपत्ती मी फक्त राखून ठेवीन, त्या राखून ठेवलेल्या संपत्तीची केव्हा तरी राख होते. आणि जे मी इतरांना देतो त्याच्यातून काहीतरी चांगलं निर्माण होत असतं. याचा अर्थ संपत्ती वाईट आहे असं नाही. संपत्ती चांगली आहे, ती योग्य तऱ्हेने खर्च केली पाहिजे आणि त्यासाठी माझी सामाजिक जबाबदारी जी आहे ती मी उचलली पाहिजे. आता बघा, एक साधं विचार, मी चांगल्या मार्गाने पैसे मिळवले पाहिजे, मान्य आहे. इथे 100-150 लोक तुम्ही आहात. तुम्ही इथे अगदी मोकळ्या मनाने आलेले आहात, निर्धास्त मनाने आलेले आहात असं मी समजतो. मला एक सांगा, तुम्ही इथे आहात तर तुमच्या घरावर ईडीची धाड पडेल याची तुम्हाला भीती नाहीये का? नाहीये का बरं? प्रॉब्लेमच नाही काय. तुम्ही म्हणाल
इडी बाबा ये, आमच्या घरातली इडापिडा घेऊन जा. काय आम्हाला दाखवण्यासारखं? जे असेल ते शोधा. आम्ही आमच्या कष्टाने मिळवलेलं आहे. मग त्यामुळे आम्हाला भीती नाही. ज्या वेळेला आपण निर्भय मनाने काही मिळवतो त्यावेळेला आपण निर्भय असतो. ही निर्भयता जी आहे ही तुमच्या माझ्यामध्ये असली पाहिजे. आणि त्यासाठी आपण एक केलं पाहिजे, बाहर मेरा कोई दुश्मन नाही, अंदर कुछ शत्रू जरूर सही. अरे आपल्या भारत देशाचं आज तेच होत आहे. बाहेरचा शत्रू भारताला त्रास देईल ही भारताला चिंता नाहीये फारशी. कालच एकाने सांगितलं, आचार्य